महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि आपण ज्या पावन भूमीत राहतो असा आपला महाराष्ट्र, राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि राजे संभाजी महाराज यांना माझा मानाचा त्रिवार मुजरा, माझा मानाचा त्रिवार मुजरा. अरे आज ही जी गर्दी जमा झालीये ती फक्त मराठ्याची. एक मराठा आपण लाख मराठा म्हणतो. ही काय कुणी लग्नाला बोलवलेली गर्दी नाही, कुणी कुणाला जाऊन निमंत्रण दिलेली गर्दी नाही. फक्त आपण एक व्हॉट्सअपला मेसेज पडलेला आहे की जरांगे साहेब वाशीत येणार आहे, त्यासाठी आज ही भरलेली सभा आहे. कुणी कुणाला निमंत्रण द्यायला गेलेलं नाही. अरे पण तुम्ही फूट पाडता कशाला? ज्या समाजाने सगळ्यांना दुरून चालायला शिकवलं, ज्या आमच्या राजाने सगळ्या सकल समाजाला 18 पगड जातींना सोबत धरून चालायला शिकवलं, त्याच्यात ह्या सरकारने फूट पाडायची कशाला म्हणते हो मी? का पाडायची? जे आहे सगळ्यांना आरक्षण मिळलं पाहिजे. सगळ्यांना तुम्ही दिलं, मग मराठ्याने काय तुमचं बिघडवलं? मराठ्याला आरक्षण मिळलं पाहिजे. आता एका सांगितलं मुलीने 2 रुपयाच्या तांदूळ आणि गव्हासाठी आपण काही तिथं तेवढं मिळण्यासाठी आरक्षण मागत नाहीये. आजकालची पिढी, माझी मुलं असतील, इतरांची मुलं असतील किंवा माझ्या बहिणी, मी स्वतः त्या कंडिशन मधून गेलेले. आज ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षा असेल, कुठलीही परीक्षा असेल, मराठ्याला 90ला पास का आणि इतरच्यांना 50-60ला का? मग मराठ्याच्या मुलांनी 90ला पास व्हायचं. मी स्वतः सीईटी दिलेली आहे, 2-3 वेळा दिलेली आहे. 90ला पास आणि तिथून पुढे मेरिट. मग कधी मराठ्याला आरक्षण मिळणार? कधी आम्ही तिथपर्यंत पोहोचणार? अरे कधीतरी ह्या पण माणसांचा विचार करा. अरे मराठा कधीच कुणाला डिवचत नाही आणि दिवसल्यावर मात्र कुणाला सोडत नाही. हा मराठ्याची ताकद आहे. मग तू कुणालाच नाही. आपण कधीतरी भांडतो का? आजपर्यंत म्हणलो का? पण ज्यावेळेस तुमचा 60चा मुलगा MBBS ला सुद्धा लगेच नंबर लागतो, पण ज्यावेळेस 90चा मुलगा आपला ज्यावेळेस ओपनचा असेल त्यावेळेस लागत नाही का? तिथं मराठी जात आडवी येते. मग मराठी जात अशी शिवरायांनी ठरवून दिलेली होती का? किंवा तुम्ही आम्ही ठरवलेली होती का? जे जीवनात फक्त 2च जाती आहे, एक स्त्री आणि दुसरी पुरुष. ह्या फक्त आपल्या भारतभूमीवर नाही, अख्ख्या जगात फक्त 2च जाती आहे. मग ह्या इथून पडलेला फक्त जे काम करीन त्यानुसार आपल्या जाती पडल्या होत्या. मग मराठ्याने असं काय केलं? ते मराठा होतं म्हणून त्याला आरक्षण नको का? अरे प्रत्येकाला आरक्षणाची गरज आहे. आजपर्यंत काही म्हणलं, पण मराठी इतका मागं पडेल. क्लास 1 ऑफिसर तुमचे सगळ्यांचे आणि मराठा कुठं? तुमच्या हाताखाली पिऊन क्लार्क म्हणून काम करतो. मग हे असं का? मग त्याच्यासाठी हक्काचं आरक्षण मागतोय. आपण कुणाला काही ह्याच्यामुळे मागत नाही, शिधापत्रिकेवर आपलं नाव यावं किंवा 2 रुपये किलोचा एक कट्टाभर तांदूळ यावं, ह्याच्यासाठी नाही. कारण आजकाल आपल्या पण मुलांना गरज आहे. प्रत्येकाचं मूल नातवंड प्रत्येक जण शिकणारच आहे. मग त्यांना आरक्षणाची गरज नाही का? आज त्यांना आपण काही मुलं 4थीत 5वीत इतके टॉपर विद्यार्थी आहेत. कुठेही असेल, मग तुमचा 9चा नंबर असेल, स्कॉलरशिप असेल, मेडिकल असेल, कुठल्याही क्षेत्रात जा. आज लातूर सारख्या दयानंद कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तिथं 90, 99, 95 असे स्कॉलर विद्यार्थी घेतात. मग त्याच्यात आमचा मराठा असला की जातीमुळे तो मागा जातो. मग असं नसायला पाहिजे ना. कारण मग जर तुम्ही सगळ्यांना सर्व धर्म, सर्व समभाव आपण म्हणतो, बरेच जण आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आलेत. तेरखेड्यामध्ये पण त्या दिवशी मोठी चांगली सभा झाली. मी तेरखेडची आहे. इतकी मोठी सभा झाली, तिथं सर्व समाजाने तिथे पाठिंबा दिला. सर्व समाजाचे तिथे सगळे पुरुष मंडळी, बायका सगळे आलेले होते. ज्या की त्यांना चालता सुद्धा येत नव्हतं अशा सुद्धा आल्या. का आल्या? बाबा आमचंही ठीक आहे, तुम्हालाही मिळलं पाहिजे, तुमच्याच हक्काचं आहे. कारण हे सगळे आपण एकमेकांसाठीच लढतोय. मग का आरक्षण नको? सगळेजण आपल्या बरोबर आहे. गाव पातळीवर सगळेजण आपल्या बरोबर आहे. मग वरून असं नसायला पाहिजे. सगळ्यांना आरक्षण मिळलं तर आपण सगळे एक. कारण मनोज जरांगे साहेबांनी काय सांगितलं? कुठेही वादाची पिंडी नको. का नको? जाळपोळ करायचा नाही. मराठाच्या ते रक्तातच नाही. एकही आजपर्यंत जेवढ्या सभा झाली कुठं हाणामारी नाही, कुठं काय नाही. एवढा समाज घेऊन चालणं सोपं नसतं. आपण बघतो लग्न साधारण 200-400 माणसाचं असलं तरी मारामारी होते. का होते? मग जरांगे साहेबांनी सांगितलं, अंतरवली त्यांनी मोठी जी की वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक ती सभा असेल, जिथं की स्वतःच्या स्वखर्चाने मराठा तिथे पोहोचला होता. जे की काही जण सभेपर्यंत जाणं सुद्धा झालं नाही. 17 किलोमीटर पासून जी गर्दी होती तिथपर्यंत पोहोचायला 2-2, 3-3 दिवस अगोदर बसले होते. मराठाला निमंत्रण द्यायची गरज नाही. फक्त एकच तुम्ही त्यांना फक्त टिप्स द्या की आपल्याला अशा सभा अशा ठिकाणी जायचंय. तिथं पोहोचलेत. आज जगभरात सुद्धा अशी सभा नाही जी की तुम्हाला बघायला सुद्धा
सुद्धा जरांगे साहेब आपल्याला मिळाले नाही. एवढी मोठी वर्ल्ड ब्लॅक टी सभा झाली होती. मग आज पण इथं तमाम सगळा मराठा बांधव जमा झाला आहे. ह्या मराठा बांधवाला सगळ्यांनी आज आपण मनोज जरांगे साहेबांची वाट बघतोय. ते आपल्याला संबोधतील. त्यांच्यासाठी त्यांच्या सभेसाठी त्यांनी अजून पण त्यांच्या घरी दिवाळी तर केलीच नाही. त्यांनी केलेला तो खडखडीत इतका त्यांनी पाणी सुद्धा पिलेलं नाही. 9 दिवस त्यांनी केलेली त्यांच्या तपाबद्दल आपण पण कुठेतरी ऋण राहिलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या नंतर जर कोणी आपल्या मराठा सकल मराठासाठी जर पेटून उठले असेल तर ते मला वाटतं फक्त मनोज जरांगे साहेब असतील. बरोबर आहे ना? फक्त मनोज जरांगे साहेब असतील. आणि त्याच्याबरोबर पण हेही शक्य आहे आपल्या सकल मराठा समाजामुळे. त्याच्यामुळे आपण जर सकल मराठा समाज आपण एकवटीने त्यांच्या मागे गेलो तर आरक्षण आपल्याला 100 नाही 200% द्यावंच लागणार आणि ते मिळणारच. काय मत आहे यांच्यावर तुमचं सगळ्यांचं? बरोबर आहे ना? मिळणारच आणि मिळणारच. मग जाता जाता एवढेच म्हणेन मी, तुमचं आमचं नातं काय? एका दिदीने सांगितलं मगाशी जय शिवाजी जय शिवराय हे म्हणायची सुद्धा गरज नाही. फक्त जय शिवराय म्हणलं की जय भवानी जय शिवाजी आपोआप तोंडातून आई म्हणायच्या अगोदर ते बाळ म्हणतं. शिवाजी महाराजांचा इतिहास इतका आहे की तो आपल्याला आयुष्यभर वाचला तरी सुद्धा पुरून उरेल इतका आहे. मग त्याच्यासाठी आपण आपली कर्तव्य दक्ष आपण जाळपोळ न करता आपल्याला साहेबांनी सांगितलेले कुठेही हाणामारी जाळपोळ काहीही झालं नाही पाहिजे. फक्त शांततेत पार पडलं पाहिजे आणि शांततेत नाही पार पडल्यानंतर पुढचं पाऊल त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे जे आहे ते शांततेत चालू आहे आपलं. आता साहेब आल्याच्या नंतर आतुरता फक्त साहेबांची लागली की ते काय आपल्याला संपवतील. त्यांच्यासाठी ऐकण्यासाठी आपण इथं सगळे सकल मराठा जमलेलो आहे. जाता जाता जय भवानी जय शिवराय.